हर हर महादेव, जय हिंद, वंदे मातरम। पहलगाम काश्मीर येथे 28 निष्पाप लोकांचे निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्यात स्पेसिफिकली टार्गेट होतं हिंदू। किती अचंबित करणारी, किती शॉकिंग न्यूज आहे। कॅन यू इमॅजिन की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फिरायला गेलेले आहे आणि तिथे अचानक टेररिस्ट येतात आणि तुम्हाला सरळ तुमची काहीही चूक नसताना धडधड गोळ्या घालून तुमचा क्रूर हत्या करतात। त्यांनी आल्याबरोबर फक्त सांगितलं हिंदू मुस्लिम वेगवेगळे व्हा, कलमा पडायला सांगितला, पॅन्ट उतरून प्रायव्हेट पार्ट्स चेक केले, नाव विचारले आणि सरळ गोळ्या झाडल्यात। आणि मी अशा 2 ते 3 लेडीज पाहिल्या तिथे। त्या मुलींच्या हातावरची मेहंदीचा रंगही गेलेला नव्हता, हातात लाल चुडा होता। लग्नाला 8 दिवस झालेले असतील, 6 दिवस झालेले असतील अशा मुलींच्या नवऱ्याची हत्या त्यांच्या समोर करण्यात आली। पहलगाम येथे टिकली काढून फेकण्याची वेळ आली हिंदू स्त्रियांवर। उद्या अशी वेळ येऊ शकते की तुम्हाला तेवढीही ते लोक वेळ देणार नाही। तुमचे केस मोकळे आहेत म्हणजे तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मराठी बोलत आहात, उर्दू सोडून तुम्ही कुठलीही भाषा बोलता, तुम्ही हिंदू आहात। तुम्ही मंदिराजवळ आहात, तुम्ही हिंदू आहात। तुम्ही साडी घातलेली आहे, तुम्ही बुरखा नाही घातलेला, नकाब नाहीये, तुम्ही हिंदू आहात, हे बघूनच लावून मारतील। आज त्यांनी पुरुषांना टार्गेट केलं, उद्या स्त्रियांना पण करतील, लहान मुलांना पण करतील। आणि शेवटचं, मला तर माझ्या गव्हर्नमेंटवर, माझ्या इंडियन आर्मीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला एकच रिक्वेस्ट करायची आहे की मी केदारनाथला 2 वर्ष आधी गेली होती आणि केदारनाथला काहीच सिक्युरिटी नाहीये। तो ट्रेक म्हणायला 17 किलोमीटरचा आहे, पण रियालिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंग स्टार्ट करतात तर तो मोर दॅन 25 किलोमीटर आहे। सोनप्रयागपासून स्टार्ट करतो आपण, तर मला केदारनाथ मंदिरापर्यंत कुठेही आर्मी, कुठेही पोलीस दिसली नाही। डायरेक्ट मंदिराच्या बाहेरच 2 पोलीस दिसलेत, कारण दरवर्षी लाखो भाविक तिथे जातात आणि हिंदू लोक जातात। हिंदू लोक आपल्या धार्मिक स्थळांना, तीर्थस्थळांना खूप जास्त स्ट्रिक्टली आर्मी असाइन करायला हवी। हर हर महादेव, जय हिंद।